कालचा आणि आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलाय. आजही सुपर ओव्हर, काल सुपर ओव्हर, आज 6 षटकार. यानंतर 7 पाटी उमरोली संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये घ्यायचे. आत्ता जो सामना झाला त्यामध्ये निश्चितच प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा मनमुरादपणे क्रिकेटच्या खेळाचा आनंद, निखळ आनंद घेण्याची एक संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. चला सामन्याला सुरुवात करा. आई 15 मिनिटाची वेळ लावलेली आहे इथे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. आई जगीमाता धाकटी डाणू त्यांच्या विरुद्ध संघ आहे चिंचणी. ड्रॉ नुकताच करण्यात आला. बरोबर 4:18 झालेले. सामन्याला सुरुवात करा प्लीज. काउंटडाऊन सुरू करतोय. काउंटडाऊन 5 4 3 2 1. लेट्स प्ले. वेळ आपल्याकडे नाहीये. महत्त्वाचा सामना कारण प्रत्येक संघाला किमान 4 षटकं खेळण्याची संधी मिळायला पाहिजे. त्यासाठी हा प्रयत्न आयोजकांचा आहे. अमोल पाटील स्मृतिचषक 2025. मयूर निखिल आघाडीचे फलंदाज. चिन्मय गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांचा सामना. 4:18 झालेत. फुलटॉस चेंडू. आक्रमण, हल्ला. इष्टकवर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडण्याचा प्रयत्न केला. झेल, परंतु झेल पकडता आलेली नाहीये. नशिबाची साथ मिळते. बघूया पंतांचा इशारा. टीबी अंपायर पाहिलं जाईल. बाउंड्री लाईनवरती पाय होता का हे पाहिलं जाईल. अशुत व्यवहार तो इशारा करतायत. टीबी अंपायर आमच्या बरोबर असतील अजित म्हात्रे. डीप इस्ट्रा कव्हरला फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळला गेला होता. डीप इस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बीमरसाठी पण बघायचं. बीमरसाठी बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके, ऑल राईट. 2 गोष्टी बघायचे. एक डीप इस्ट्रा कव्हरला तो चेंडू गेला तिथे क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री लाईनला टच झालाय का. दुसरं आणखी महत्वाचं म्हणजे बीमर चेंडू जिथे डीआरएस घेतला गेलाय. बॅट्समनचा डीआरएस आहे. टिक 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 टिक. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. चार वाजून 20 मिनिटं झालीत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणही उत्तम झाले. त्यामुळे ज्या धाबा आता तुम्ही या ठिकाणी पूर्ण केल्या ते तुमच्या खात्यावरती येतील. एकच धाव. तुम्ही रिव्ह्यू घेतला होता. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. त्यामुळे आता रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाहीये. आपने डीआरएस लिया था, आपका रिव्यू अनसक्सेसफुल हुआ है, तो इसका मतलब है कि आप अभी रिव्यू नहीं ले सकते. अंपायर जो ऑनफील्ड अंपायर का डिसीजन आपको मानना पड़ेगा. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज चिन्मय और सामना करने के लिए बल्लेबाज निखिल. ये तो एक अच्छा पार्टनर है. अच्छी कॉन्टेस्ट है. अमोल पाटिल स्मृति चषक 2025. लेफ्ट हैंडर बल्लेबाज निखिल स्ट्राइकर एंड पर. ऑन साइड पर डिस्क के लेग बाउंड्री लाइन पर मौजूद है. लॉन्गर का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा लगा और गली की तरफ गेंद को फील्ड किया जाएगा. लेकिन तब तक समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने के लिए. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन. निखिल इस वक्त 1 पर बल्लेबाजी करे. मयूर 1 पर. और पहले ओवर का खेल मैंडेटरी पावर प्ले आप देख रहे हैं. चिन्मय फ्रंट लाइन गेंदबाज है. अब राइट हैंडर बल्लेबाज मयूर के लिए फील्डिंग डिस्क लेग बाउंड्री लाइन पर मौजूद है और उसके साथ डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर. बेहतरीन स्ट्रोक बल्ले के बीचों बीच ओवर द टॉप. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. ब्यूटीफुल शॉट. जति भाप लिया था मयूर ने. बल्ले के बीचों बीच खेलते हैं. टाइमिंग बढ़िया करते हैं. आक्रामक रवैया अपनाते हैं. थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखा. और दूसरी बात हेड पोजीशन बहुत ही बेहतरीन था. वो सर ज्यादा हिलना नहीं चाहिए. अगर सर ज्यादा हिलेगा तो बिल्कुल वो शॉट खेलना आसान नहीं होता है. स्कोर 6 रन. इस पारी का पहला चौका मयूर का. 5 पर बल्लेबाजी कर रहे. ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ गेंद. बहुत अच्छी गेंद थी.
कम बैक करना चाह रहे गेंदबाज, ओवर थ्रो हुआ है लेकिन क्या दूसरा रन भी आएगा, कवर करने के लिए खिलाड़ी है, थोड़ी तालमेल में कमी आई है। निखिल रन लेना नहीं चाह रहे थे, मयूर रन लेना चाह रहे थे और मैदान के अंदर तालमेल में कमी, बल्लेबाज निखिल रन आउट। चाय का समय हो गया तो हमारे सारे ऑफिशियल बिल्कुल इस वक्त डीजे मास्टर, अपडेटर, स्कोरर के साथ अंपायर चाय का स्वाद चखते हुए, बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए, इतना वक्त नहीं जाना चाहिए, वक्त बहुत इंपॉर्टेंट है। ऊर्जा, उत्साह, जुनून, खेल भावना, रोमांच से भरपूर कड़ी मेहनत, टीम वर्क और दृढ़ संकल्प की यात्रा, अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का अद्भुत खेल, सुपर से ऊपर वाला खेल आप देख रहे हैं। इसी प्रतियोगिता में 2 सुपर ओवर हुए हैं, कल 1 आज 1, और अब फिलहाल इस मुकाबले में 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर। स्कोर 7 रन, 7 ऑन द बोर्ड। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए विनीत, और जिनके बारे में चर्चा हो रही, विनीत ने 6 छक्के जड़े थे, बहुत ही जबरदस्त धुआंधार पारी खेली थी, 37 रन बनाए थे, एक कीर्तिमान होगा। मयूर कमाल की बल्लेबाजी, मिड ऑफ है, मिड ऑन है, बॉलर के सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया 4 रनों के लिए। मयूर का इस पारी का लाजवाब दूसरा चौका, फ्रंट फुट पर जबरदस्त पारी खेल रही अपनी टीम के लिए। इस चौके की मदद से स्कोर डबल फिगर में, नेल्सन आंकड़ा 11 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल जारी है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद के बाद एक बार फिर वो तालमेल में थोड़ी कमी आई, चौथी गेंद पर 1 रन और रन आउट, और 5वीं गेंद पर चौका। 4:24 का समय। अगला मैच बहुत इंपॉर्टेंट है, 7 पार्टी और उमरुली टीम के कप्तान को दरख्वास्त करना चाहूंगा। आइए एक बार फिर टॉस वॉस की तरफ, हवा में गेंद है, मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। मयूर की पारी समाप्त, और इस मुकाबले में आइब जगी माता धाकटी डानू की उम्मीदों को लगता है दूसरा झटका। 7 पार्टी उमरुली संघाचे कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस खेळला जाणार आहे, हे आपल्याला अनाउन्समेंट करण्यात आलेले आहे। मला वाटतं 4थं षटक सुरू असताना तुम्हाला इथे टॉस बॉक्स मध्ये यायचं है। हमला करना चाह रहे थे बैटर, बड़े स्ट्रोक के लिए बार बार जा रहे थे, इस बार मयूर ने हमला जरूर किया, लेकिन शिकार बन के आपको डगआउट की तरफ जाना पड़ेगा। चिन्मय का ओवर इवेंटफुल साबित हो रहा है, सिंगल चौका, 1 रन आउट, सिंगल चौका, विकेट। अविनाश ये भी आक्रामक बल्लेबाज है, बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। अमोल पाटिल स्मृति चषक 2025 आप देख रहे हैं, आज का 3रा दिन, कल होगा 4था दिन, और 4थे दिन की कहानी भी बहुत इंटरेस्टिंग हो जाएगी। इस प्रतियोगिता के लिए अगम मोटर स्टैंड जो आप देख रहे हैं बिल्कुल इस वक्त, और अगम मोटर की तरफ से मैन ऑफ द सीरीज के लिए एक खूबसूरत बाइक मिलने वाली है, और उस हीरो की तलाश हमें है। अविनाश नंबर 4 पर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं। समय मैं आपको बताऊंगा, वक्त अभी तक कितना हुआ है। पहला ओवर प्रगति पर है, 5 मिनट का समय। After completion of 1 over, now score 11 for loss after 2 wickets. नए बैटर अविनाश, जिनके ऊपर दारोमदार रहेगा विनीत, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, शानदार प्रदर्शन इनका रहा है। अमोल पाटिल स्मृति चषक, जीत है अनमोल, दिल के दरवाजे खोल। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज विनीत अंबेरे, वारे वारे आपके वारे नारे, कमाल कर रहे विनीत अंबेरे, सुपर बैटिंग। पिछले मैच में 6 छक्के, इस मैच में एफर्टलेस स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच डाउन द ग्राउंड फ्लैट सिक्सर। अब ये पहला सिक्सर आ गया है। पिछले मैच में 6, इस मुकाबले में 1, 7 छक्के जड़ चुके इस प्रतियोगिता में। हुक किया लेकिन खिलाड़ी तैनात है, बल्लेबाज को लगी है रनों की भूख, इन्होंने शॉट खेला है या चाबुक। ये ढानू की विनीत है, लेकिन ये अलग विनीत मैं जानता हूं, लेकिन फिलहाल शानदार बल्लेबाजी, चाबुक बल्लेबाजी करे, डीप इन द क्रीज जाके गेंद को खेल दिया था, लॉन्ग लेग और फाइन लेग के बीच। 4 खिलाड़ी है तैनात, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। स्कोर 21/2। शुक्रिया शेखर।
सुंदर स्ट्रोक ऑन साइड पर गैप ढूंढा गया, गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल, बढ़िया फील्डिंग, स्क्वायर लेकर मिड विकेट पे बीच इस गेंद को खेला गया था। स्लॉग स्वीप, उसके साथ हुक पुल, सारे शॉट खेल सकते बल्लेबाज। बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर और दो तगड़ी टीमें मैदान के अंदर है। विनीत इस डबल के साथ पहुंच चुके 12 पर। एक तरफ बल्लेबाजी करे अविनाश, जिनको ज्यादा मौका नहीं मिला है। शानदार बल्लेबाजी विनीत द्वारा, गेंदबाजी कर रहे गेंदबाज मयूर। रिवर्स स्वीप, क्या बल्लेबाजी कर रहे, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज मयूर हक्का बक्का। अविनाश ये अपना क्लास दिखाते हुए, क्लास दिखा रहे हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी। और पहली गेंद पर आप रचनात्मक तरीके से खेल रहे हैं, बल्ले के बीचों बीच खेल रहे हैं और गेंद वापस नहीं आई है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई, दर्शक दीर्घा से बिल्कुल जंगल में चली गई है और मैदान के अंदर जंगल में एक शेर आ गया है। अविनाश और विनीत का ये कमाल का स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था। शानदार स्ट्रोक विनीत द्वारा, रचनात्मक बल्लेबाजी करना जानते, हुक किया था, उसके साथ स्वीप किया था, अब रचनात्मक तरीके से गेंद को खेल दिया था। रैम शॉट था लेकिन विनीत जो है ना वो कारगर साबित हो रहे हैं। बेहतरीन बल्लेबाजी। इस मुकाबले में धाकटी ढानू टीम बढ़िया, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन कर रही है। मयूर ने बनाया 10 रन, निखिल 1 और विनीत लाजवाब बल्लेबाजी। अभी तक फिलहाल 18 पर केंद्र है। एक सिक्सर इन्होंने वो जड़ा था, वो वही कमाल का था, सीधे बल्ले से। ओहो बैठक शॉट, टकाटक सिक्सर। विनीत कमाल की पारी खेल रहे अपनी टीम के लिए, गजब की बल्लेबाजी कर रहे हैं बीच मैदान पर। तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन, तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन। सुपर बैटिंग बाय विनीत, 24 पर खेल रहे हैं। अब थोड़ा ज्यादा हो गया, इसकी जरूरत नहीं है। एक तरफ अविनाश बहुत बढ़िया बल्लेबाजी कर सकते हैं, 22 का इशारा। और इस ओवर में, दूसरे ओवर में बेहतरीन बल्लेबाजी विनीत द्वारा, शानदार बल्लेबाजी करते 24 रन। अब जाकर 2 ओवर का खेल और 2 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 36 रन, 2 विकेट के नुकसान पर। बंटी दादा लय चर्चेत, समाजसेवक लाखात एक म्हणतोय प्रत्येक जण, समाजसेवक लाखात एक म्हणतोय प्रत्येक जण। किंग मेकर बंटी दादाला नड नाचला कोण, किंग मेकर बंटी दादाला नड नाचला कोण। 15 मिनिटाची वेळ तुम्हाला दिलेली आहे। आता बघूया 2 षटकांसाठी तुम्ही किती वेळ घेतलेली आहे। 12 मिनिटं घेते, याचा अर्थ 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहे हे षटक पूर्ण करण्याकरता। आता बरोबर षटक तुम्ही पूर्ण केलं, पण हे षटक पूर्ण करण्याकरता 2 षटकं पूर्ण बरोबर झाली, पण तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण करण्याकरता वेळ घेतला जास्त आणि त्यामुळे तुमच्याकडे आता फक्त 3च मिनिटं शिल्लक आहेत। 3 मिनिटांमध्ये ओव्हर या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। पॉइंट पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच, बल्लेबाज आउट, तीसरे विकेट का पतन। हुकमाचा एकटा दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार। आहे हुकमाचा एकटा दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार। भल्या भल्यानं पाडतोय गार, बंटी दादाचा रॉयल कारभार। नाव गाजतंय सपाल्यावर, बंटी दादा हा किंग मेकर। नाव गाजतंय सपाल्यावर, बंटी दादा हा किंग मेकर। वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं अमोल पाटिल राजपूती चषक 2025 का अद्भुत खेल, जबरदस्त कहानी, यादगार कहानी और शानदार मैच। विनीत की पारी समाप्त हुई, 24 रन बनाए, 3 सिक्सर की मदद से, एक चौका भी इनके बल्ले से आया। अब फिलहाल गेंदबाज में हर्ष आए तो पहली गेंद पर सफलता मिली है। नए बैटर नंबर 5 पर गणेश आए हैं, बाहुबली खिलाड़ी है,
बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं, सिक्सर किंग मैदान के अंदर। और जब गेंदबाज को विकेट मिला ना तो उनका भी कॉन्फिडेंस बढ़ने वाला है। स्टार्ट अच्छा किया हर्ष ने, सेट बल्लेबाज विनीत का बेशकीमती विकेट, प्राइसलेस विकेट इनको मिला है। गणेश ऑन स्ट्राइक, ऑफ साइड पर फ्लैंक क्लिप, एक पॉइंट, स्ट्राइक कवर, लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक फाइन लेग पर खिलाड़ी। गणेश ने रूम बनाया, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, मिला रूम और एक बार फिर मचा धूम, गेंद बाउंड्री के बाद 4। फूलों सा चेहरा तेरा। जबरदस्त स्ट्रोक गणेश का। श्री गणेश बहुत अच्छा हुआ, गणेश 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इंपॉर्टेंट मुकाबला, हर्ष गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर खेलना चाहते थे, फिर थोड़ा सा लेग स्टंप पे बाहर चले गए तो एक जबरदस्त स्ट्रोक खेला गया। इस बार थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर आए, शफल होकर खेलने की कोशिश और टेलीग्राम मिल गया हर्ष को। सुंदर गेंदबाजी, पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर बिंदी है। स्कोर फिलहाल 40 रन, 40 ऑन द बोर्ड। बैकफुट पर इंतजार किया, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया, टकाटक पटापट, कमाल का अपरकट, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। सी मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी। जे खेळाडू आज मैदानावरती बसले, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये बसले, त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर थांबायचे। अमोल पाटील स्टँड, त्या स्टँडच्या बरोबर उजव्या बाजूला। डीप इन द क्रीज जाके सुंदर स्ट्रोक, पीछे खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं है। आम्ही फक्त घुसून मारण्याची भाषा करत नाही, तर घुसून मारतो, घुसून मारणार शकतात। कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। हिरनी के जैसी आंखें हैं तेरी, बुलबुल के जैसी तेरी चाल। थैंक यू कुंदन। स्कोर 50 अप। दागटी डानू, गणेश उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर, बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। देखिए पिछला ओवर, दूसरे ओवर में विनीत ने बहुत जबरदस्त बल्लेबाजी की, 24 रन। इस ओवर में हर्ष के खिलाफ लाजवाब बल्लेबाजी गणेश द्वारा, और 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के बाद रन संख्या 51 रन, 3 विकेट के नुकसान पर। और एक सुपर हिट गाना लेके आएंगे कुंदन। आगऱ्यांची मी देखणी साखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू। आगऱ्यांची मी देखणी साखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू। थँक्यू डीजे। उद्याचं सत्र देखील तितकंच महत्वाचं असेल। डे 4 अमोल पाटील स्मृती चषक 2025, आणि उद्या पहिला सामना असेल द्वारकामाई चिखलपाडा किरेपाडा या 2 मतदारसंघामध्ये। स्टार 11 विळंगी नगावे दुसरा सामना असणार आहे। डोंगरे खार्डी अतिशय महत्वाचा तिसरा सामना, विरातन खुर्द तिगरे चौथा सामना, सफाळे कर्दळ आणि खारे कुरंड अतिशय महत्वाचा 5वा सामना। वेळेत यायचं आहे उद्या सफाळे परिवार आणि खारे कुरण हा 5वा सामना असणार आहे। बरोबर 9:30 पहिला सामना सुरू होईल, किरेपाडा आणि द्वारकामाई चिखलपाडा। थँक्यू प्रफुल, अगदी योग्य वेळेला योग्य माहिती तुमच्यापर्यंत आणण्याकरता प्रफुलचं देखील प्रचंड योगदान आहे। निश्चितच सुंदर असा खेळ मैदानावरती। ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू सुरेख खेळ, कव्हर्स मध्ये एकच धाबळेर, एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती आता 52ला 3 स्थिती आहे मैदानावरती। धाकटी डाणू मातबर संघ आहे, नामवंत संघ मैदानावरती। 2 बॅट्समन, गणेशनं आज अफलातून बॅटिंग केले, तर दुसऱ्या बाजूला अविनाशला संदीप मिळाले। 1 ओव्हर विनीतने खेळला, 1 ओव्हर गणेशने खेळला, आणि बिचारा अविनाश नॉन स्ट्रायकरला एंडला पाहतो चौकार षटकार कसे येत आहेत। यानंतर पुढचा सामना देखील महत्वाचा असेल, सातपाटी आणि उमरोली या 2 संघादरम्यान। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, आणि हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी। ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, बल्ले कानूनी किनारा लगा, विकेट कीपर की तरफ गेंद चली गई है, रन बनाने का कोई मौका नहीं है।
ताकतवर स्ट्रोक खेलना चाह रहे थे बैटर। स्कोर की बात करें तो रन संख्या 52 रन 3 विकेट के नुकसान पर आइब जगी माता धाकटी डानू। चिंसनी की तरफ से गेंदबाजी कर रहे तनिष। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं, व्हाइट बॉल का इशारा। यानंतर होणारा सामना सातपाटी आणि उमरोली संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचे। 53 रन स्कोरबोर्ड पर है, 3 विकेट के नुकसान पर 53 फॉर 3। अविनाश इंतजार कर रहे थे, बहुत बार अब अच्छी तरह से वो खेल नहीं पा रहे थे, लेकिन ये गेंद स्लॉट में है, प्लॉट के बाहर लॉन्ग ऑफ बॉडी के बाहर 6 रन। जाईच्या कल्या पणास ग तुझ पुरी माझे मनात ग, जाईच्या कल्या पणास ग तुझ पुरी माझे मनात, पुरी तुझी लगीन करून ग नेन तुला। थैंक यू डीजे। गेंदबाजी करे तनिष, चौथा ओवर है और बेहतरीन बल्लेबाजी अविनाश द्वारा। पॉइंट पर खिलाड़ी गेंद के नीचे, तनिष ने लिया बदला और अविनाश बैक टू द पेविलियन। चौथे विकेट का पतन, गॉन। गावातल्या पोरी मला भेटल्या 50, पण तूच मला आवडली विषय खलास। गावातल्या पोरी मला भेटल्या 50, पण तूच मला आवडली विषय खलास। अग दिल माझा घायल केलास ग, मला तुझ्या पागल केलास ग, दिल माझा घायल केलास ग, मला तुझ्या पागल केलास। थँक यू कुंदन। यानंतर पुढचा सामना अतिशय महत्वाचा है, उमरोली आणि सातपाटी या दोन संघादरम्यान। अविनाश को ज्यादा मौका नहीं मिला बल्लेबाजी करने के लिए, फिलहाल इस वक्त अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी तनिष द्वारा। पहली गेंद पर सिंगल है, उसके बाद में बिंदी गेंद और चौथी गेंद पर सिक्सर, पांचवी गेंद पर इंपॉर्टेंट विकेट और एक वाइड बॉल का भी इशारा हुआ था। तनिष पुलटॉस, लो पुलटॉस गेंद ऑनसाइड पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करेंगे। मौका मिला बैटर के लिए, गणेश के लिए, जो बहुत ही धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं और स्कोर 60 रन। चौथा ओवर निर्णायक ओवर का खेल, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। उमरोली टीम कप्तान सातपाटी, आपको टॉस बॉक्स में आना है। गणेश ऑन स्ट्राइक, स्ट्रेट बल्लेबाज है, आके जम चुकी है, आक्रामक बल्लेबाजी करते हैं। रूम बना के गेंद को खेलना तो चाह रहे थे, पॉइंट पर खिलाड़ी है, कैच तो नहीं होगा, पीछा किया, गेंद को रोका गया। 2 रन मुकम्मल दोनों बैटर द्वारा, तीसरे के बारे में मन बना लिया है और ये तीसरा रन भी मुकम्मल। 3 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने और 3 रनों के साथ 4 ओवर का खेल भी समाप्त हुआ है। टोटल रन संख्या कुल मिलाकर 63 रन इस मुकाबले में आइब जगी माता धाकटी डानू ने बनाए हैं और इस मुकाबले में चिंसनी के सामने 64 रनों का लक्ष्य रखा गया। मजा आएगा और अब यह 64 रन प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय बताएगा। उमरोली टीम के कप्तान और सातपाटी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे। फक्त आता वेळ घेऊ नका, 4 षटकांचा सामना आहे, अजूनही महत्वाचे 2 सामने आपल्याला या ठिकाणी खेळायचे आहेत। कल्पेश आमच्या बरोबर आहेत, क्युरेटर आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, जी विकेट बनवली ती अप्रतिम आहे। उमरोली संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सातपाटी। सातपाटी, अमोल 11, अमोल पाटीलची मागणी झालेली आहे। अमोल 11 उमरोली संघाने टॉस जिंकलेला, अतिशय महत्वाचा आहे। कल्पेश थँक्यू सो मच। चला बॅट्समन पण मैदानावरती पाठवा, अत्यंत महत्वाचा सामना आहे। विशेष करून एकमेकांविरुद्ध बरेच खेळलेला आहे का हा सामना, अतिशय महत्वाचा आहे। खेळल्यात आधी, चांगला क्रुशियलच आहे। सातपट्टी संघ एक दावेदार संघ आहे, उमरोली पण दावेदार संघ आहे। 2 वाघांची झुंज यानंतर बघायला मिळेल।
हो, सातपाटी खूप चांगला संघ आहे आणि आता सध्या ते टचमध्ये पण खूप आहेत. त्यांच्यासोबत खेळायला आवडेल म्हणून. डिसिजन फिल्डिंग फर्स्ट. 4 षटकांचा सामना आहे. बॅटिंग मोडमध्ये काय बदल होईल? हां, सिच्युएशननुसार बदल. बॉलिंगमध्ये बॉलर आहेच ते आज. तुमच्याकडे काय स्थिती असेल? 4 षटकांचा रणनीतीमध्ये बदल होईल का? रणनीती आता डिपेंड आहे. फर्स्ट बॅटिंग आलं आहे. बॅटिंगवरती जेवढा काय स्कोअर होईल त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतील. अत्यंत महत्त्वाचं आहे. अमोलची एखादी आठवण ज्या पद्धतीनं आपण बघतोय ही स्पर्धा त्याच्या नावाने त्याच्या आठवणी करताय. अमोल खूप चांगला मित्र होता. आता तो नाही आहे, पण त्याच्या आठवणीत आम्ही टुर्नामेंट खेळतोय. खूप छान वाटतं. अत्यंत महत्त्वाचं आहे. अमोलच्या बाबतीत आता ही स्पर्धा म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात, मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करते, पण आपल्याला की खेळाडू या ठिकाणी आपल्या बरोबर नाही, परंतु तरीसुद्धा त्याच्या मित्रांनी स्पर्धा ठेवली. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण की कोणाच्या तरी स्मरणार्थ स्पर्धा आयोजित करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. कारण की प्रत्येक वेळोवेळी आपल्या मनात तो व्यक्ती असतोय, म्हणून आपण ती स्पर्धा आयोजित करत असतोय. आणि त्याच्या मित्रांनी खरंच दाखवलं की त्यांचं किती प्रेम आहे या टुर्नामेंटवरनं दिसून येते की त्यांचं त्याच्या मित्रावर किती प्रेम होतं. त्याच्यामुळे ही स्पर्धा एवढी सुंदररित्या त्याने ऑर्गनाईज केली. क्या बात आहे. यावर्षी मॅन ऑफ द सिरीज करता बाईक घ्यायची का? बाईक हो, नक्कीच. बाईक आहे. बाईक यावर्षी आहे मॅन ऑफ द सिरीज करता हिरो कंपनीची. तुम्हाला वाटते का तुमच्याकडचा एक हिरो ही बाईक घेऊन जाईल? फर्स्ट ऑफ ऑल तर खरं सांगेल तर आमचा फक्त चॅम्पियनच्या ट्रॉफीवरती नजर आहे. हो. प्लॅन दोघांचे तयार आहेत. उमरेली संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर इथे सातपाटी संघ बॅटिंग करताना आपण पाहू शकतो. खूप चांगला संवाद या दोघांचा आपण या ठिकाणी ऐकलेला आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. इथे अजित पाटील सज्ज असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऑल द बेस्ट. सिक्स्टी 64 टार्गेट सेट आहे. चला थोडीशी घाई करा. अंकुश आणि विघ्नेशची जोडी दाखल झाली. आपण 4 षटकं यासाठी ठेवल्यात की याचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण होणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. याच्यानंतर सातपाडी बनाम उमरोळीमधला मॅच आपण बघणार आहोत. रियांश 11 उमरोळी पैकी पाटीलनं मारलेले षटकार. 5 चेंडू 15 धावा असताना खऱ्या अर्थाने एक सुंदर विजयश्री त्यांनी मिळवून दिलाय. तो संघ इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल सातपाटी अच्या अगेन्स्ट. तुर्ताच अंकुश वझे ऑन स्ट्राईक. चला ताकटी डांडू संघ थोडंसं घाई करा, स्पीडअप करा. आपण 64. व्यासपीठावरती विराथनचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शशिकांत घरत साहेबांचे शुभागमन झाले. त्याचबरोबर आदरणीय रवींद्र बक्कणी यांचं देखील शुभागमन झाले. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमोल पाटील स्मृती चषकाच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता आपण आलेला सर. पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच वळूया आपण मॅचकडे. 64 धावांचा एक विशाल टार्गेट. अंकुश वझे ऑन स्ट्राईक. समोर गोलंदाजी ट्रॅकवर आपण करण अंबिरेला बघतोय. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ होताना पहिला चेंडू. टॉस वाईड बॉलचा कॉल येतोय. आशुतोष व्यवहारे सर दर्शवताना इट्स वाईड बॉल. अतिरिक्त चेंडूने मात्र स्कोर कार्डला स्टार्ट झालाय. मागच्या मॅचमध्ये 83 धावांचा टार्गेट अचीव करताना एक विस्फोटक नॉक खेळले होते विनीत. आणि त्यानंतर आपण बघतायत नॉन सेकंडचे जे फलंदाज आहेत विघ्नेश यांचाही मोठा रोल राहिला होता. तोच संघ आता मात्र आणखीन एका स्टीप टार्गेटकडे नजरा ठेवून आहेत. लक्ष अचीव करण्याच्या प्रयत्नामध्ये करण अंबिरे. गोलंदाजी ट्रॅकवर अंकुश ऑन स्ट्राईक. अप्रतिम टायमिंग. खूप चांगल्या पद्धतीने ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. चेंडूला एक्झिक्यूट करतायत. डीप स्वीपर कव्हर्स मध्ये पिच केला होता चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचते ती 2 धावा. 16च्या सरासरीने धावा बनवायच्या. टार्गेट जरी मोठं असलं तुमचा आत्मविश्वास त्याहूनही मोठा असायला हवाय. मॅचला जिंकण्यासाठी आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता पटकावण्यासाठी तुमची गेम प्लॅनिंग हे भरपूर महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी प्रत्येक चेंडूवरती तुमचा क्लास, तुमची गुणवत्ता, तुमचं संपूर्ण टीमवर्क हे सातत्याने ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे. करण अंबिरे पुढचा चेंडू घेऊन विघ्नेशसाठी. विघ्नेश आडव्या बॅटने शॉर्ट पुल सक्सेसफुल. मिड विकेटला क्लिअर करताना येतोय विघ्नेशच्या बॅटमधनं षटकार.
8 धावा स्कोर कार्डवर बघायला मिळत आहेत. विघ्नेश आपला इरादा स्पष्ट करतायत. संधी मिळेल त्यावेळेला बॅटचं फेस ओपन करत धावा मी माझ्या संघासाठी जमवणार हे ध्येय आहे. याही वेळेला पॉवरफुल पंच काउंटर अटॅक पुनश्च मिड विकेटच्या डोक्यावरनं विघ्नेश नावाचा ब्रँडेड बिग ब्लास्ट षटकार. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा जशी तू माझी असती अन मी ग तुझा परशा जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी थँक्यू. धावसंख्या पोचते ती 14 धावा. विघ्नेश या ठिकाणी आक्रमकता दाखवत आहेत. करण अंबीर एक टॉप क्लास गोलंदाज आहेत परंतु या ठिकाणी मात्र आक्रमकता दाखवताना विघ्नेश इज ऑन अ फायर. ऑन साइडला बॅटला ड्रिल करताना सरळ पूल सक्सेसफुल बनवतायत करण अंबेरीच्या विरोधात. काही वेळेला आपण बघताय चेंडूला ऑन साइडला खेळला गेलाय. पुनश्च मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल करतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. जबरदस्त संघर्ष जय आणि पराजयाच्या वाटेवरती विजयश्री आपलाच व्हावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघातील दिग्गज खेळाडू आणि त्यांच्या द्वंद्वानंतर निर्माण झालेला संघर्ष तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेताना या मॅचचा क्लास या संपूर्ण स्पर्धेची गुणवत्ता वाढवताना आपण बघतोय. पुढचा चेंडू अंकुशसाठी यावेळेला धीमी गतीचा चेंडू हाताळला गेलाय. चेंडू जाईल पुनश्च मिड विकेट रिझन मध्ये. एक धाव परिपूर्ण 16 धावांचं आस्किंग रन रेट होता तो मात्र कव्हर केलाय. धावसंख्या 16. चेंडू झालेले आहेत 5. अंतिम चेंडूने शेष आहे. ब्रिलियंट स्टार्ट अफलातून स्टार्ट बघायला मिळत आहे. एका बाजूने विघ्नेश आणि अंकुशकडनं करण अंबेरीच्या अगेन्स्ट धावा बनवत आहेत. एक जमेची बाजू. अंतिम चेंडू करणला चांगला हाताळायचा आहे तर विघ्नेशला तो क्लास ती गुणवत्ता तो इंटेन तो मोमेंटम सर्व काही आपल्या बाजूने ठेवायचं आहे. पुढचा चेंडू विघ्नेश साठी. ब्लॉक मध्ये मारा पॅड आणि बॅड मध्ये होता. हळवारपणे फक्त जस्ट जंटली पुश मिड ऑन फॉर सिंगल. पहिलं षटक संपलंय. 17 धावा. जाऊया डीजेच्या सॉन्ग कडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. निश्चित गाणं तर वाजेल परंतु तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. व्यासपीठावरती संतोष सरांना विनंती करेन. संतोष सर आपल्या शुभ हस्ते मान्यवर विरातन ग्रामपंचायत सदस्य शशिकांत घरत साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. संस्कृतीचं प्रतीक पुष्प देऊन हा सन्मान संतोष सरांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय. शशिकांत घरत विरातन ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर त्यांच्या समवेत रवींद्र किणी उपस्थित आहेत. त्यांचाही जनार्दन घरत यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. आदरणीय रवींद्र किणी लवकरच विरातनमध्ये देखील बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी बघायला मिळणार आहे. शिवनेरी चषकाच्या माध्यमातून रवींद्र किणी यांचा विशेष सन्मान मंचावरती संपन्न होतोय. शशिकांतजी घरत रवींद्र किणी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट बॅक टू कमेंट्री मिस्टर अजित पाटील. आयुष दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण विघ्नेश नावाचं वादळ ऍक्टिव्ह होताना बघतोय आणि या मॅचचा थरार या मॅच मधला सस्पेन्स या स्पर्धेची गुणवत्ता सर्व काही एन्जॉय करताना आमचे तमाम क्रीडाप्रेमी मॅचचा लुप्त घेताना आपण बघतोय. चांगला चेंडू आयुष प्रभावित करणारा स्पेल हाताळतोय. 17 मध्ये 7 मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये पुनश्च त्याच रिदमध्ये दाखल झालाय. येणारे 17 चेंडू आहेत धावा बनवायच्या आहेत. 17-47 इक्वेशन. गोलंदाज तयार आयुष. इथे मात्र वाईड बॉल स्वेर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेखर सांगतायत 18 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. जबरदस्त टफ फाईट. मागची मॅच प्रत्येक मॅच या स्पर्धेतली आठवणीतला मॅच म्हणून राहिलाय. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. विनीत मात्र सोराने जात आहेत. चांगला चेंडू फील्ड करून आयुषकडे देतील. तद्वर 19 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 19 झालेले आहेत. इथून मात्र अंकुश त्याची फलंदाजी 2 चेंडू 2 धावा स्टे ऑन आहे. जास्त फ्रीडम त्याला मिळालेला नाहीये. बॅटचा फेस ओपन करण्याची संधी नाहीये कारण आयुष आहे. आयुषकडे ती क्षमता आहे. युवा गोलंदाज आहे. सळसळ तर रक्त आहे. उभारी घेणारा असा गोलंदाज
गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. अंकुश यावेळेला आपण बघताय चेंडूला खेळतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, फक्त एक धाव. एक धाव चिंचणी संघाकडे प्रेशर कन्वर्ट करेल. इज नॉट आउट. धावसंख्या 2-0. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. विघ्नेशनं प्रभावित केले आज. मात्र विघ्नेशनं तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. गतीला परिवर्तन, परंतु बॅटचा फ्लो, बॅटला स्विंग केलं ओव्हर मिड विकेट. आणखीन एक दर्जेदार हाय हँडसम षटकार. थँक यू. 26 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. विघ्नेश आज प्रभावित फलंदाजी करतोय. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट त्यांना रीड करणारी बॅटिंग, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला बघणं आणि त्यानंतर बॅटला स्विंग करत आपलं ट्रेडमार्क दाखवणं, हा मात्र एक जबरदस्त कार्य ज्याच्या माध्यमातून साकार होतंय. ते नाव आहे मिस्टर विघ्नेश. हो, यावेळेला जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न, परंतु ती जास्त ताकद लावताना थोडेसे कमरेमध्ये वाकले होते. बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट होईल. थोडासा जास्त एफर्ट्स आणि तद्वर चेंडूने आपलं काम केलं होतं. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड आपण बघतोय. षटक क्रमांक 2. अंतिम चेंडू येणं शेष आहे. 13 चेंडू 37 धावांची गरज आहे. 13-37. अंकुश ऑन स्ट्राईक. ओ, यावेळेला फुल टॉस चेंडू. मिस टाइम शॉट. बॉल इन द एअर. यस नो. टेक ऑन. विकेट गिरतावा. म्युझिक प्ले होतावा. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार. थँक यू. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्याने आपल्या नावावरती नोंदवलेला आहे तोच येतोय विक्रमवीर. नाव आहे मिस्टर विनीत. आणि 12 चेंडू 37 धावांचं इक्वेशन शेष है. कहते हैं तूफान की कमी नहीं जीवन में, लड़ते हुए सफर करना होगा. जो भी मिलेंगे जख्म सफर राहों में, उन्हें ही जिंदगी का तजुर्बा कहना होगा. लाख जख्म खाने पर भी हर जख्म नया होगा. तजुर्बा चाहे कितना भी क्यों न हो, हर सफर नया होगा. इथे प्रत्येक वेळ, प्रत्येक प्रवास हा नवीन आहे. नवीन जीवनामध्ये, नवीन प्रवासामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि इथून काय आपण शिकणार? 12-37ची गरज असताना कशी मॅच पुढे जाणार हे तुम्ही बघत राहा, ऐकत राहा. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट अमोल पाटील स्मृती चषक 20-25चं 4थं पर्व गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करतायत सत्यम बारी. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा असा खेळाडू आपण बघतोय. वेग थोडासा दिशाहीन राहिलाय. समोर विघ्नेश आहे. आता 12 मध्ये बनवायच्या त्या 36. प्रत्येक चेंडूवरती 300च्या स्ट्राईक रन रेटने धावा बनवाव्या लागतील. सत्यम बारी तयार गोलंदाजी ट्रॅकवर. समोर विघ्नेश. अप्रतिम ब्लॉक हॉल. परफेक्ट यॉर्क. स्वीपर कव्हर्सला, कार्पेटला रोल करत खेळला गेला. 1 धाव मिळेल. विनीत ज्याची फलंदाजाची दखल प्रत्येकाने घेतली. प्रत्येकाने त्याच्या शॉट एन्जॉय केलेले आहेत. हेलिकॉप्टर ज्या पद्धतीने ते उडवत होते, खऱ्या अर्थाने 83 धावांचा पाठलाग करणं कठीण गोष्ट, परंतु ज्या फलंदाजानं ती सहज करून दाखवली तो विक्रमवीर, षटकारांचा राजा. ओहो, क्या बात है सत्यम, क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. हृदयाचे टोके आणि एक सेट बॅट्समन, एक विक्रमवीर बॅट्समनच्या अगेन्स्ट टाकलेला हा धारदार दाहकता निर्माण करणारा चेंडू. डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 29. 36 ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे ते 35 ची गरज आहे. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 10 चेंडू 35. बघूया पुढचा चेंडू.
आणि इथे हेलिकॉप्टर उडवलंय विनीत सांगतायत प्रयत्न करणार. थँक्यू कॅडेट. 9:29 सरळ आसमान इटोला हवाई फायर. Don't be parrot in life, be an eagle. Parrot talk too much but cannot fly the high. Eagle is a silent but had the power to touch the sky. आणि इथे आसमानाला टच करणार आहे तोय बिग ब्लास्ट षटकार. आणखीन एक वडा शॉट. क्या कहने. रिस्टची पॉवर काय विनीत यांची जबरदस्त शॉट सिलेक्शन. मॅच मध्ये येतो या ठिकाणी परत कारण हा आलाय विनीतचा आणखीन एक थरारक षटकार. साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू. चला 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू 23 धावा. स्पर्श होऊ देऊ नकोस नकारात्मक विचारांचा जराही. पणाला लाव शक्ती सारी तू कमजोर असला तरीही. गुडखी टेकू देऊ नकोस. असू दे परिस्थिती कितीही गंभीर. सळसळू दे रक्त पुन्हा एकदा आणि स्वतःला कर खंबीर. आला आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू. धावसंख्या बघायला मिळते. आता हव्यात येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 7-17. चला मॅच मध्ये वापसी करताय चिंचणी संघाचा विनीत. आज जो खेळलाय ना तो प्रत्येक जण एन्जॉय करतोय. अजूनही आपल्याला 2 मॅच खेळायच्या त्यासाठी थोडंसं टीम मीटिंग आपण कमी करा. मॅच महत्वाची आहे नो डाऊट परंतु आपला वेळी तेवढाच महत्वाचा आहे. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की घड्याळामध्ये फूल नाही काटे आहेत क्योंकि समय काही जखमध्ये येत आहे. हे आपण सातत्याने बघितलंय. बघूया आता मात्र सत्यम शेवटचा चेंडू आहे. सत्यमला चांगला हाताळायचा आहे. इथून विनीतने जे 3-6 इन रो आपल्याला बघायला मिळालं. हॅट्रिक षटकाराची जी आतषबाजी बघायला मिळते मॅच मधला क्लास. इथून जर आपण बघितलं तर मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आमचा लाडका प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय पण भयान शांतता आहे. हो याही वेळेला आपण बघताय डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतायत मयूर. तिथे आहे चेंडूला फील्ड करतील. 6-16. मैच में प्रेशर बन चुका है. कैंडी के पास जाएंगे और सुनेंगे एक रिफ्रेश सॉन्ग. चला थँक्यू. टीम मीटिंग कमी करा प्लीज. आम्हाला पंच या ठिकाणी सूचना करतायत. विनंती असेल धाकटी डाणू संघ आपण ही वेळेचं मर्यादा वेळेचं बंधन जे महत्वाचं आहे ते फॉलो करा. 6-16ची गरज आहे. 64 धावांचं टार्गेट असताना विघ्नेश विनीत आणि त्याच्यानंतर वी म्हणजे विक्ट्री. हेही महत्वाचा. वी हा भरपूर वी फॅक्टर राहिलाय. 6-16चं इक्वेशन बघूया. धाकटी डाणू संघ आपली पूर्ण ताकद पणाला लावेल आणि भरोशाचा गोलंदाज विश्वास ज्याच्याकडे आहे त्या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवर आणेल. कहते ना विश्वास एक छोटासा शब्द है. पढ़ो तो 1 सेकंड समझो तो 1 मिनिट. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं घाई करा प्लीज. आणि गोलंदाजी ट्रॅकवर हर्षला इंट्रोड्यूस करतायत. जबरदस्त मॅच मधला थरार आपण अनुभवतोय. एका बाजूने विनीत आणि विघ्नेशने जो चिंचणी संघाची पॉवर बॅटिंग मध्ये दाखवले ना त्याला शब्द नाही त्यांची प्रशंसा करताना. एका बाजूने गणेशने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती परंतु प्रत्युत्तरादाखल ज्या पद्धतीने धावांचा डोंगर समोर ठेवला होता ते डोंगर चढण्यासाठी जी गरज आहे ऊर्जेची ती ऊर्जा ज्या फलंदाजाने निर्माण केले तो फलंदाज आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय शशिकांत घरत साहेबांच्या माध्यमातून आपण बघतायत 1000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आपण बघताय त्याबद्दल त्यांचं धन्यवाद.
हर्ष आपल्याला मिस टाइम शॉट आहे. लक फॅक्टर मधलं काय असेल, जबरदस्त एफर्टलेस फिल्डिंग, स्लाइडिंग केलं आपल्याला आयुषनं आणि 2 धावा वाचवलेल्या आहेत. 5 मध्ये आता बनवायच्या त्या म्हणजेच 1-4, 14 रन्स, 5 चेंडू 14 धावा. अतिशय अप्रतिम मॅच, हृदयाचे ठोके वाढवणार आहे मॅच आहे. विनीतनं जे प्रभावित करणारी बॅटिंग केली, त्याच्या बॅटमधनं हेलिकॉप्टरचे शॉट निघालेले आहेत, त्याला रोखलं जाईल का? हर्ष, त्याचं नाव आहे हर्ष, तो आनंद आपल्या खेम्यामध्ये परत मिळून देईल का? ओ माय गॉड, गुडनेस, असं वाटलं होतं या ठिकाणी कॉट बेंडच्या रूपानं विकेट येऊ शकतो, परंतु नाही. आता हव्यात त्या 4 मध्ये 13, 12 आल्या सुपर ओव्हर. आणि आयोजकांचं या ठिकाणी म्हणणं असेल की सुपर ओव्हर जर झाली तर मॅच आजचं शेड्यूल पूर्ण होऊ शकत नाही, परंतु क्रिकेट टॉप क्लासवर जाईल इज नो डाऊट. आणि प्रयत्न करणार दोन्ही संघ, जिंकायचं आहे. जिंकण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावावं लागेल. चांगली गोलंदाजी इथे मात्र आपण बघताय. ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धाब्याचा टीम आणि 2 धावा होत आहेत. परिपूर्ण 3 चेंडू 11चं इक्वेशन. जीत और हार के बीच में 3-11 का इक्वेशन आ चुका है. कहीं खुशी तो कहीं गम, कहीं टेंशन तो कहीं सेलिब्रेशन, कहीं हार तो कहीं जीत, कहीं बल्ला तो कहीं गेंद. ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या भरपूर महत्वाच्या आहेत. बघूया पुढचा चेंडू. ओ या वेळेला चांगला हर्षांचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र गरज आहे दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जर चेंडू सीमारेषेच्या आत राहिला, चिंचणी संघाचा प्रवास या टुर्नामेंटच्या बाहेर होऊ शकतो. जर दोन्ही चेंडू षटकार आणि चौकाराने बाहेर गेले तर धाकटी डहाणू संघाचा प्रवास या स्पर्धेतला संपू शकतो. बघूया, 2 चेंडू 10ची गरज आहे. मॅच इज ऑन. हर्ष आणि मॅचला जिवंत ठेवलंय का? जबरदस्त एफर्ट्स आपण इथे बघतोय. विनीतला जावं लागेल या ठिकाणी माघारी. अप्रतिम फिल्डिंग. कॅन्डी कम ऑन. थँक्यू. पंचाने मात्र थर्ड अंपायर रेफर केलंय आणि सेफ आहे. वाचवलाय षटकार. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय भरपूर महत्वाचा आहे. क्रुशल मॅच आहे, क्रुशल मुवमेंट आहे. आपल्याकडे आधुनिकता आहे. कुठल्याही संघावरती अन्याय न होऊ नये म्हणून आपण लाईव्ह मॅचेसमध्ये ह्या मॅचचा जे काही झालेला आहे, षटकार आहे, विकेट आहे, काय ते मात्र आपण चेक केलं. आणि इथे यानंतर मयूर दाखल झालाय. चांगली टफ फाईट दिली चिंचणी संघानं. 2-10ची गरज असताना जवळजवळ जर दुसरा एखादा खेळाडू असता तर तो षटकार असता शेखर, आणि मॅच कुठल्याही दिशेने जाऊ शकली असती. पण जर तरची भाषा आहे. मयूर येत आहेत. आता मात्र एक लिगल चेंडू हाताळावा लागेल आणि चिंचणी संघाचा परतीचा प्रवास इथे सुरू होईल. मयूर दाखल झालेले आहेत. चला याच्यानंतर कुठल्या संघाचा फिल्डिंग आहे? बघूया पुढचा चेंडू. आणि इथे मात्र हाडलक चिंचणी संघ आपण इथे आला. सुंदर क्रिकेट दाखवलं त्याबद्दल आपलं कौतुक, अभिनंदन धाकटी डहाणू संघ. चला